आमची महत्वाची मागणी ही आहे की गेल्या 4-5 वर्षात जे विद्यार्थी या मोठेगावकरच्या क्लासमध्ये शिकलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा विद्यार्थी, कारण की आता अजून नीटची परीक्षा झालेली नाही, जवळजवळ 1 महिना आहे आणि या मोठेगावकरचे सगळे भारतभरातले क्लास बंद पडलेले आहेत. मग त्या पोरांच्या वडिलांनी आई वडिलांनी जे कष्टातून घामातून फी भरलेली होती त्या पोरांच्या भविष्याचं काय? आमची एक मागणी आहे, ह्या मोठेगावकरच्या जेवढ्या पण प्रॉपर्टी आहेत ह्या असल्या कुकृत्यातून जमवलेल्या विद्यार्थ्यांच्या नरड्यावर पाय देऊन विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या घामाचा सौदा करून यांना जे जमवलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात यावा आणि जेवढे पण विद्यार्थी 4-5 वर्ष त्या मोठेगावकरकडे शिकलेत त्या सगळ्यांची फी रिफंड देण्यात यावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षीचे जे विद्यार्थी शिकलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांची फी रिफंड देण्यात यावी आणि धर्मेंद्र प्रधान कुठेतरी अकाउंटेबिलिटी घेऊन या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही मागणी केलेली होती. ज्यावेळी नीटचा पेपर फुटल्याची बातमी आली त्याच वेळी आम्ही म्हणलेलं होतं की याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी क्लास माफियांचा हात असणार आहे आणि आज समोर आलेला आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की आज छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या डेक्कनमध्ये ह्या मोठेगावकरने याची एक कुकृती इथं बसून केलेली आहे आणि म्हणून आम्ही एक डेक्कन मधल्या या मोठेगावकरच्या क्लासला प्राथमिक पद्धतीनं फोडलेला आहे आणि आमची मागणी आहे की त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई आणि त्याच्यावर फाशी देण्यात यावी.